हो मीरा वेणी, आय नो तू सगळ्यांना खूप मिस करतेस, पण तू इतक्यात आलीस तर आपला प्लॅन फेल जाईल ना. थोडा पेशन्स ठेव ना. बाकी सगळं मी बघते, तू त्याचं टेन्शन नको घेऊ. ओके. अहो मी वेदाच्या ट्रिपचे फोटोज तुला लगेच पाठवते. बाय. Come on, Detective Veda. Target. आत्या. जा, all the best. वा वा, डिटेक्टिव्ह वेदा. यांची चांगली गंमत चालू आहे इकडे. पण अथर्व काय काय करतायत मीरासाठी. चांगलंय. वेदा, घाबरले ना मी. आणि हा काय लुक केलायस तू. का छान नाही वाटत आहे. छान दिसतेस तू. हॅट वगैरे अशी सॉलिड दिसतेस. कुठे शिकारीला चाललीयस. शिकारीला नाही, आईकडे चालली आहे. म्हणजे आत्या, आपण दोघी ना आईकडे जाऊया आणि तिला सरप्राईज देऊया. म्हणजे कसं की तिला छान सुद्धा वाटेल. चल चल, आय एम रेडी. चल. नाही नाही नको. अगं आपण गेलो तर तुझ्या बाबाला पण कळेल. तो पण तिथे येईल आणि सगळा प्लॅन आहे ना तो फेल होऊन जाईल. छे छे, असं नाही होणार. अगं असंच होईल. तुझा बाबा आहे ना तो तुझ्या आईचं लोकेशन कधी कळेल ना याचीच वाट बघतोय. पण मला हे तर सांगू शकतेस की आई कुठे आहे. आपण दोघी एका टीम मध्ये आहोत. हो, पण वेळ आल्यावर मी तुला सगळं सांगेन. ते टाळी. पण आत्या, मी तर तुला फक्त ऍड्रेसच विचारते. ऍड्रेस साठी तू काय एवढी मागे लागलीस माझ्या. ते ते हे मला ह्याची आठवण येते ना. म्हणून आत्या, बरं ऍड्रेस नको तर फक्त तू आईला व्हिडिओ कॉल तरी कर. ओके, ठीक आहे. मी आईला कॉल करते. आत्या लवकर कर.
वेदा, आपल्या घरी ना एक बोका शिरलाय. तो ना सगळं चोलून ऐकतोय. माझा फोन का ऐकत होतास तू चोरून? काय नाहीतर मी इथे सहज उभा आहे. अच्छा, सहजच उभा आहे, असं हवा वगैरे. तू वहिनीला मिस करतोयस का? जाऊ दे वेदा, चल तू. काय ना, तुझा बाबा आहे ना लपून छपून सगळं ऐकतोय. काय माहित त्यांनी जासूस पाठवले असतील आपल्या मागे. आपण जाऊया, चल. मार्जरी, माझं ते जीर्ण रूप पुन्हा सगळ्यांसमोर येईल याची भीती वाटतेय मला. सतत तेच विचार डोक्यात सुरू आहेत. माझी अवस्था मायासारखी व्हायला लागली. तुला तुझं मन स्थिर ठेवावं लागेल. मन ध्येयापासून विचलित होऊ देऊ नको. मी प्रयत्न करतेय मार्जरी. मी तो दिवा मीराकडनं मिळवला खरा, पण पुन्हा काहीतरी होईल याची भीती वाटते मला. सतत तीच चिंता, सतत तीच अस्वस्थता. मी काय करू कळत नाहीये मला. हे सगळे विचार, ही भीती सोडून दे. सध्या मीरा घरात नाही ही चांगली गोष्ट आहे. भविष्याच्या विचाराने अस्वस्थ होण्यापेक्षा या वेळेचा सदुपयोग करून घे. आता सगळ्यांचं लक्ष मीरा आणि अथर्वाकडे आहे. वेदाला मारायची हीच खरी संधी आहे. लक्षात ठेव, हा योग चुकायला नको. बरोबर बोलतेस तू. वेदाला मारण्याची हीच योग्य संधी आहे.